विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो। शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दृष्टाश शंकू नको ज्याची यास मरणे पतित तरती तो शंभो सोडू नको। नमः पार्वती पते हर हर महादेव बोले हर। साधकांनो, बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर आलोय। अनेकांना शंका होती काकांनी गुरुचरित्र बंद केलं का। काहींनी तशा चौकशा पण केल्या। मला उगाचच वाटतंय की माझं विवेचन ऐकण्याकरता सगळे आतुर आहेत, पण तसं नाही आहे। गुरुचरित्रामध्ये पुढे काय झालं हे ऐकण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे। म्हणजे गुरुचरित्र ऐकण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, माझं विवेचन ऐकण्याची उत्सुकता आहे असं नाहीये। हा एक भ्रम असतो। असो, मध्यंतरी एक 5-6 दिवस माझी स्वतःची प्रकृती ठीक नव्हती। दुसरी गोष्ट, मला जे सगळेजण जाणतात ओळखतात त्यांना माहिती आहे मी कायम भ्रमणात असतो। मग एका ठिकाणी थांबून क्लिप बनवणं, त्याकरता जागा सगळ्या गोष्टी या शक्य होतातच असं नाही। सुरुवातीला साधारणतः मी 100-1 क्लिप करून ठेवल्या होत्या, म्हणून त्या मी रोज एक पाठवत होतो। त्या क्लिप संपल्या आणि नंतर क्लिप करायला मला योग्य जागा बिगा अशीही मिळाली नाही आणि दुसरी माझी प्रकृती पण ठीक नव्हती। पण गुरुचरित्र थांबणार नाही, गुरुचरित्र पूर्ण होणार हा तुम्हाला मी शब्द देतो। असो, हे काय 4-5 दिवस मी तुम्हाला गुरुचरित्राबद्दल आजच्या सहित बोलू शकणार नाही किंवा बोलू शकलो नाही, याबद्दल मनस्वी दिलगिरी व्यक्त करतो। आज सुद्धा बोलणार नाही, त्याचं कारण आहे आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। तो म्हणजे महाशिवरात्र। भगवान शिवाची उपासना करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे। भगवान शिव हे आद्य गुरु आहेत, हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। कैलासावर सदोदित जो ध्यानमग्न अवस्थेमध्ये असतो तो भगवान शिव।
तेजाने प्रखर सदा तपून, जो सोशी सतत तहान भूक ऊन, उच्चारी अविरत ओम नमः शिवाय, काहीही नच प्रिय शिवशंकराय. कायम ओम नमः शिवाय, कायम जो ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहे, अतिशय भोळा सांब आहे. सहज एक गमतीचा भाग सांगायचा म्हणून सांगतो की आपण म्हणतो ब्रह्मा उत्पत्तिकार आहे, विष्णू पालन करता आहे आणि शिव नाश करता आहे. पण अनेक पुराण, अनेक कथा बघितल्या तर देवांना, ऋषींना, दैत्यांना, दानवांना या सर्वांना सर्वात जास्त वरप्रदान कोणी दिलं असेल तर ते भगवान शिवानी दिलंय. आणि दानवांचा, दैत्यांचा संहार सर्वात जास्त कोणी केला असेल तो भगवान महाविष्णूंनी केलाय. मला पुराणांवर किंवा धर्मग्रंथांवर शंका उपस्थित करायची नाही, कृपया गैरसमज नसावा. माझा सांगायचं तात्पर्य एकच आहे, हा सर्वाभूती परमेश्वर, हा शिव, हा ओंकार गुरु परंपरेमध्ये शिव हा आद्य गुरु, नंतर भगवान विष्णू, मग ब्रह्मा. गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख अतिशय सुंदर आहे. गुरु परंपरा कशी आहे ही आपण गुरुचरित्र पहिल्यापासून ज्यांनी ज्यांनी ऐकलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. सुरुवातीलाच नृसिंह सरस्वती पर्यंत ही गुरु परंपरा कशी आली याचा उल्लेख आहे. क्षमा करा. आज महाशिवरात्र. शिवपुराणाच्या कथेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला भगवान शिवलिंगाच्या रूपाने प्रगट झाले. तेव्हा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांनी प्रथमतः शिवलिंगाची पूजा केली आहे. म्हणजे दर चतुर्दशीला हे प्रगट झाले आहेत, हे लक्षात ठेवा. महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान शिवलिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले. तर दुसरीकडे असं म्हटलं जातं, आता प्रत्येकाची वैचारिक पातळी आणि प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची आकलन शक्ती आणि अध्यात्माविषयी प्रत्येकाचं असलेलं ज्ञान, संस्कृतमध्ये जसं म्हणतात मुंडे मुंडे मतिर्भिन्ना, त्या पद्धतीप्रमाणे एक आशय असा आहे की चतुर्दशीला भगवान शिव हे शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाले. काही म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा झाला किंवा विवाह पार पाडला.
तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. ध्यानस्थ बसलेल्या शिवाची मूर्ती मुळात शिवाचं ज्या वेळेस आपण दर्शन करायला जातो त्यावेळेस एक तर भगवान शिव हे शाळुंका लिंग स्वरूपात असतात, पण काही ठिकाणी भगवान शिव हे ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेमध्ये असतात. हिंदू धर्मामधला आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा गणलेला आहे, जो आपल्या जीवनामध्ये आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचं स्मरण करून देतो, तो हा दिवस आहे. या दिवशी शिवाचे स्मरण केल्याने भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. स्मरण केल्याने म्हणजे एकाग्रतेने, एकचित्ताने, स्वस्थ चित्ताने तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत शिवाचं स्मरण केलं, पण तुम्हाला एकाग्रता आणि एकचित्ताने ते झालं नाही, तर या वाक्याला अर्थ नाही. आजच्या दिवशी प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचं मनन करून आजचा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी म्हणण्यापेक्षा बहुतांशी ठिकाणी रात्रभर जागरण करतात. दिवसभरामध्ये एखाद्या शिवमंदिराला भेट देतात. कोणी कोणी ज्योतिर्लिंगाला जातात. भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. मी भाग्यवान आहे की मी अशा एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणावर जन्माला आलो. ते ज्योतिर्लिंग सुदिव्य जेथे वसले, ती त्र्यंबकाची पुरी, पावे ब्रह्मगिरी वरी उगमजी, ती धन्य गोदावरी. केले गौतमास पावन जगती, ऐसे कुशावर्तते, आणि लोकी त्र्यंबक धन्य पुण्य नगरी, कीर्ती जगी गर्जते. हे पूर्ण त्र्यंबकेश्वराचं महत्व आहे, पूर्ण गावाचं. कारण याच्यामध्ये गोदावरीच्या उगमाबद्दल आहे, कुशावर्त कुंडाबद्दल आहे, पण प्रामुख्याने ज्या ठिकाणी भगवान शिव, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव तिघ जण एकत्र आले आहेत, त्या त्र्यंबकाचं महत्व काय? या तीर्था सम अन्य तीर्थ जगती, नाही कुठे शोधिता, आहे योग्यच तीर्थराज पदवी, नामे खरी पात्रता. ब्रह्मा विष्णू रुद्र ही देव वसती, एकत्र तेथे पहा. मोदे बिल्व दले फुले ही तुळसी, एकेची ठाई वाहा. असं हे फार महत्वाचं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे.
आणि अशा पुण्य पावन नगरीमध्ये माझा जन्म झाला, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. असो, मी तुम्हाला त्र्यंबकचं महत्व सांगण्याकरता विवेचन नाही केले, कारण त्र्यंबकचं महत्व सांगायला गेलं तर ते अपार आहे, अपार. आजच्या दिवशी ज्योतिर्लिंगाला जातात. शांतपणे विचार केला तर हा महाशिवरात्र अनादी कालापासून आहे. म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार सगळ्या ह्याच्यात. पण कलियुगामध्ये या सणाची उत्पत्ती 5व्या शतकात झालेली आहे. असा एक फार मोठा जुना उल्लेख सापडतो. आपल्याला त्याच्या सत्यते असत्यतेविषयी काही घेणं नाही. काश्मीर आणि शैव धर्मात, काश्मीरामध्ये आणि शैव धर्मामध्ये काश्मीर प्रदेशातील जेवढे शिवभक्त आहे ते या सणाला शिवरात्र नाही म्हणत. या सणाला त्यांच्याकडे दुसरं नाव आहे. या सणाला ते हररात्री किंवा हेरथ असं म्हणतात. तुम्ही काय म्हणता याला महत्व नाही आहे, पण त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या अर्थाला जास्त महत्व असतं. आज शिवरात्र आहे. पूर्वी काय होतं माहिती का? भारतीय संस्कृतीमध्ये एकेकाळी वर्षभरामध्ये जे 365 दिवस होते, हे सगळे दिवस कुठला ना कुठला सण म्हणून साजरे करावे किंवा साजरे केले जात होते. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर त्या काळच्या लोकांना प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काहीतरी कारण हवं असायचं की ज्या कारणास्तव ते तो सणही साजरा करू शकतील. धर्माविषयी त्यांना एक गोडी निर्माण होईल, धर्माविषयी एक आसक्ती निर्माण होईल, सद्गुणांची वृद्धी होईल. अनेक कंगोरे होते, अनेक. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने त्याचा विचार कराल त्या त्या पद्धतीने तुम्हाला ते कळेल. मूळ त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस हा भगवंताला समर्पित करण्याकरता काही ना काही कारण हवं असायचं. आणि मग काही काही निमित्त शोधून ते त्या दृष्टीने सण साजरा करून धर्माविषयीची असलेली आपली आस्था, आपलं प्रेम हे वाढवण्याचा प्रयत्न करत होते. आजकाल सारखे तिथे त्यावेळेस दिवस नव्हते. रोज डे न हा डे तो डे. प्रत्येक दिवस हा परमात्म्याचा आहे. पण मग त्याच्याकरता काहीतरी शोधायचं. हे 365 जण विविध कारणासाठी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे विविध कारण, कुठलं ना कुठलं कारण, आणि त्यामुळे एखादं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साजरं केलं जायचं. त्यामध्ये आध्यात्मिकच नाही बरं का, ऐतिहासिक घटना,
किंवा ऐतिहासिक विजय शत्रू राष्ट्रांवरचे, निवडणुकीतले नाही, ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक विजय किंवा विशिष्ट परिस्थिती, म्हणजे उदाहरणार्थ आता पावसाळा आलाय, मग पेरणी आहे, लावणी आहे, कापणी आहे, यासाठी ते कुठला ना कुठला सण निर्माण करून ते साजरा करत होते. या मागचं मूळ पुन्हा उद्दिष्ट एक लक्षात घ्या की हे साजरं करण्यामागे एक तर मानसिक आनंदता, मानसिक शांतता, मानसिक प्रसन्नता यामुळे प्राप्त होत होती. हे खरं कारण की कुठलाही सण, कुठलाही उत्सव देवतेच्या नावाने साजरा केला, धर्माच्या नावाने साजरा केला, तर त्यावेळेस माणूस मानसिक शांततेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु या 365 दिवसांमध्ये महाशिवरात्रीचं मात्र वेगळंच महत्व आहे. हा सगळा तुम्हाला 365 दिवसांचा क्रम सांगण्याचं कारण असं की काहींच्या डोक्यामध्ये, आता त्यांना पुढारलेले म्हणावे का काय म्हणावे हे मला काय त्याविषयी जास्त बोलायचं नाही, पण त्यांच्या डोक्यात असतं, हाय काही ना काही आहे हिंदूंचं, काही ना काही आहे हिंदूंचं. तर काही ना काही आहे हिंदूंचं असं नाही आहे. तर 365 दिवस मानसिक शांतता लाभावी, आत्मिक उन्नती व्हावी, मन समाधानी आणि चंचल नसावं, समाधानी असावं, चंचल नसावं, म्हणून त्या ईश्वर चरणी लीन होण्याकरता निमित्त शोधून सण साजरा करतो. म्हणजे काही ना काही हिंदू धर्माचा असं नाहीये. पण या सगळ्यामध्ये महाशिवरात्रीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील प्रत्येक 14वा दिवस किंवा प्रतिपदेचा आधीचा दिवस हा शिवरात्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च, आता हा इंग्रजी महिना झाला, फेब्रुवारीला किंवा मार्च मध्ये ही महाशिवरात्री येते. याला सर्वात जास्त असं आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री बघा नक्की काय होतं. या रात्री पृथ्वीवर उत्तर गोलार्धाची जी स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. हे आता सायन्स दृष्टीने आहे बरं का. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही जी शिवरात्र होते, तर या काळात उत्तर गोलार्धाची जी स्थिती आहे त्यात मनुष्याच्या नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या आध्यात्मिक शिखरावरून साधकाला ढकलत असतो. पुन्हा ऐका, आजचा दिवस का महत्वाचा आहे. पुन्हा ऐका, या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो.
आणि परमात्मा आपल्याला, निसर्ग आपल्याला त्या आध्यात्मिक शिखरावर पोचवण्याकरता जो ढकलतो आहे, त्याचा वापर करून घेण्यासाठी त्याची सेवा करणे, मंत्रस्मरण करणे, जागरण करणे, ध्यान करणे, असं रात्रभर केल्यास न जाणो आपली एकाग्रता झाली, आपण एकरूप झालो, आपण स्वस्थ चित्त झालो, तर तो निसर्ग आपल्याला ज्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचवण्याकरता ढकलतोय त्याचा लाभ होऊ शकतो. नैसर्गिक रित्या या नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, योग्य दिशा देण्यासाठी या उत्सवातील प्रथम जे आहे ते म्हणजे ध्यान. कारण यामध्ये आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे, हा नैसर्गिक ऊर्जेचा जो उद्रेक होणार आहे आणि हा निसर्ग आपल्याला आध्यात्मिक शिखराकडे पाठवतो आहे, त्यावेळेस आपण एकाग्र चित्ताने, म्हणजे मूलतः ध्यान अवस्था ही महत्वाची आहे. मग योग आहे, मग पूजा आहे, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही करू शकाल त्या त्या पद्धतीने करा, पण याच्यामध्ये एकाग्रता महत्वाची आहे. अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती तसेच महत्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कुटुंबामध्ये रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकरांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. एन केन प्रकारेण ते शिवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. जी लोक अतिशय महत्वाकांक्षी आहेत, अतिशय महत्वाकांक्षा आहे त्यांना, अशी लोक हा दिवस शिवाने त्यांच्या सर्व शत्रूंवर मात केली म्हणून शिवाविषयी आदर व्यक्त करतात आणि म्हणून हा दिवस साजरा करतात. योगी व्यक्ती, हे बघा मी आता साधकांविषयी सांगितलं, कुटुंबाविषयी सांगितलं, महत्वाकांक्षी व्यक्तीविषयी सांगितलं, परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले. आजच्या दिवशी ज्या ठिकाणी कौटुंबिक लोक हा शिव पार्वतीचा विवाह झाला अशा पद्धतीने साजरे करतात, तर योगी या दिवशी भगवान शिव कैलास पर्वताशी एकरूप झालेत, तो हा दिवस आहे म्हणून साजरा करतात. कैलास पर्वताशी शिव एकरूप होऊन ते स्वतः पर्वता समान झाले, अशी एक त्यांची धारणा आहे.
अतिशय स्थिर आणि योग परंपरेमध्ये शिव यांना देव म्हणून पूजलं जात नाही, तर शिव यांना आदि गुरु मानलं जातं. अतिशय स्थिर साधक वृत्ती आणि योग परंपरेमध्ये भगवान शिवाला देव म्हणून नाही तर आधी गुरु म्हणून मानलं जातं. म्हणजे ज्यांच्यापासून योगही विज्ञानही उगम पावले आहे, ज्यांच्यापासून सृष्टी सुद्धा निर्माण झाली आहे, ज्यांच्यापासून चराचर अणु रेणू सुद्धा निर्माण झाले आहेत, तो म्हणजे गुरु. आणि म्हणून शिवाला गुरु आद्य गुरु मानलं जातं, कारण भगवान शिवापासून या सर्वाची निर्मिती आहे. हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर भगवान शिव एके दिवशी अत्यंत स्थिर बनले, पर्वता स्वरूप झाले, कैलास स्वरूप झाले. आणि तो हा महाशिवरात्रीचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिवाच्या सर्व हालचाली बंद झाल्या व ते संपूर्णतः स्थिर झाले. त्यामुळे योगी सुद्धा शिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने बघतात. बघा, प्रत्येक जणांची शिवरात्री बघण्याची वेगवेगळी दृष्टी आहे. योगाची वेगळी आहे, साधकाची वेगळी आहे, कुटुंबातल्या कौटुंबिक माणसाची वेगळी आहे. या सगळ्या समजुती बाजूला ठेवा. सगळ्या समजुती, या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. या सगळ्या समजुती बाजूला ठेवल्या तरी सुद्धा योग परंपरेत हा दिवस आणि रात्र ही दोन्हीही महत्वाची मानली जातात. कारण या दिवशी अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींचा प्रचंड संधी अध्यात्मामध्ये उपलब्ध होतात, किंवा हा दिवस आध्यात्मिक व्यक्तींना अनेक संधी उपलब्ध करून देतो. असा हा महापर्व दिवस आहे. अजून मी तुम्हाला खरं सांगतो, या दिवसाबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे. आता मी योगी झालं, कौटुंबिक झालं, आता मी संन्यासाबद्दल बोलतो. संन्यासी लोकांसाठी हा दिवस म्हणजे जेव्हा शिव कैलास पर्वतासोबत एकरूप झाले, पर्वतासारखे पूर्णपणे अचल झाले, यौगिक परीमध्ये शिवाला गुरु मानलं. आणि हा आदि गुरु म्हणजेच संन्यास स्वरूप आहे, कारण संन्यासी स्थिर आहे. ज्यांच्यापासून योगशास्त्राची उत्पत्ती झाली तो आदि गुरु आहे, तो स्थिर आहे. अनेक सहस्र वर्ष ध्यान अवस्थेमध्ये हा बसलेला आहे. आणि ज्या वेळेस याचं पूर्ण स्वरूप सृष्टी निर्माण करणं, सृष्टीची रचना करणं, साधकांना योग्य मार्गाला पाठवणं, असा जो दिवस आहे तो म्हणजे महाशिवरात्र. म्हणून संन्यासी या दिवसाला निश्चलतेची रात्र म्हणून मानतात. खरं सांगतो, शिवरात्री बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, भरपूर आहे. पण तुम्हालाही कंटाळवाणं वाटायला नको, म्हणून तुर्तास
मी थांबतो आणि लवकरच म्हणजे साधारणतः या 1-2 दिवसातच आपलं उर्वरित गुरुचरित्र सुरू होणारच. आता आपले काहीतरी 35 अध्याय झालेले आहेत, म्हणजे अजून 18 अध्याय बाकी आहेत. ते पूर्ण होणार आणि आपलं गुरुचरित्र होणार याची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शिवाचे अनेक आशीर्वाद प्राप्त होत आणि भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करोत, हा माझ्या सद्गुरुचरणी विनम्र प्रार्थना करतो आणि त्या आदिगुरु शिवाला त्रिवार वंदन करतो. बोले हर. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभो सोडू नको. नमः पार्वती पते. हर हर महादेव.